नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार इथे परफेक्ट जीरा राईस आणि ते पण कुकरमध्ये आणि ते पण कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने। तर चला तो बघूया कशी मी बनवते। एका कुकरमध्ये मी ते तूप घेतलंय आणि तेल घेतलंय, दोन्ही समप्रमाणात 2-2 चमचे घेतलं आहे। आता फोडणी आपल्याला घालायची आहे। फोडणीने हा जीरा राईस एकदमच छान आणि चविष्ट होणार आहे। यात मी शाही जिरा वापरलेला आहे, कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, आलं लसूण पेस्ट हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपण हा बासमती तांदूळ आहे हा अर्धा एक तास आधी भिजत ठेवा आणि छान मस्त फुलून येतो। मग तो ॲड करून मीठ ॲड करूया चवीनुसार आणि यातलं पाणी संपेपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं आहे। जेव्हा यातलं पाणी संपेल, अजिबात पाणी यात उरणार नाही, जेवढं तांदूळसाठी आवश्यक असेल तेवढं पाणी आपण यात ॲड करून आपण ह्याला कुकरच्या मोजून 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। जास्त शिट्टी घ्यायची नाही, कारण की तांदूळ भिजत घातल्यामुळे तो लवकर शिजतो। माझ्या 2 ते 3 शिट्ट्या झाल्या, कुकरही छान थंड झालाय। तुम्ही बघू शकता किती मस्त परफेक्ट एकदम फुललेला जीरा राईस इथे माझा रेडी आहे। मी तुम्हाला जवळूनही दाखवते, बघा अजिबात हा चिकट झालेला नाहीये ना तुटलेला आहे, एकदम परफेक्ट दाणेदार जीरा राईस आहे। हा जीरा राईस तुम्ही ज्या घरच्या घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नुसता जीरा राईस ही चवीला एकदम टेस्टी उत्कृष्ट लागतो। तर तुम्ही कधी करता हा जीरा राईस? रेसिपी आवडली असेल, जर तुम्हाला व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा मी जीरा राईस कसा केला आहे। तुम्ही कोणत्या पद्धतीने जीरा राईस करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।